दिव्यांग बंधू आणि भगिनींकरिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे. तर हो बंधू आणि भगिनींनो, तुमचे जे हक्काचे एप्रिल महिन्याचे ₹2500 जे अनुदान आहे, ते तुमच्या खात्यावर म्हणजे तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होण्यासंदर्भातली जी महत्त्वपूर्ण गोड बातमी आहे, ती त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर. आता मला पात्र या शब्दाचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये फक्त आणि फक्त एवढा घ्यायचा आहे, की ज्या दिव्यांग बांधव आणि भगिनींचे UDID कार्ड परमानंट आहे, टेम्पररी नाही. सोबतच ज्या दिव्यांग बांधव आणि भगिनींचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते परमानंट आहे, लाईफ टाईम आहे, टेम्पररी नाही आहे, म्हणजे 5 वर्षापुरते नाही आहे, 5 वर्षाकरिता नाही आहे. अशा सर्व पात्र शब्दाचा अर्थ सध्या या व्हिडिओमध्ये तेवढाच आहे. तर या सर्व लाभार्थ्यांचे जे त्यांच्या हक्काचे जे एप्रिल महिन्याचे ₹2500 जे अनुदान आहे, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर आता काही वेळा अगोदरच भलेही अखेर 1 महिन्याच्या अंतराने काय होणं, समजा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काय होणं, परंतु आता कुठे ना कुठे ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या अगोदर आपण ज्या व्हिडिओ मध्ये माहिती घेतली एप्रिल महिन्याच्या तुमच्या हक्काच्या अनुदानासंदर्भात, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी तुमचे जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे टेम्पररी लाभार्थी आहेत, बंधू आणि भगिनी आहेत, ज्यांचं डिसॅबिलिटी कार्ड सोबतच UDID कार्ड 5 वर्षापुरतंच आहे, त्याची कालमर्यादा संपत आहे किंवा काही दिवसातच ती संपून जाईल. अशा सर्वांकरिता या अगोदर जे व्हिडिओ आपण बनवले, मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की सद्यस्थितीमध्ये कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे टेम्पररीवाले जे लाभार्थी आहेत, त्या टेम्पररीवाल्या लाभार्थ्यांनी जेवढ्या लाभार्थ्यांनी प्रश्न विचारले होते, त्या सर्वांना मी वेळोवेळी हेच सांगितलेलं होतं, की जेव्हा एप्रिल महिन्याचं अनुदान वितरण सुरू होईल आणि त्यावेळेस जर त्या परिस्थितीमध्ये जर त्या परमनंटच्या व्यतिरिक्त जे टेम्पररीवाले लाभार्थी आहेत, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जर त्यांचं अनुदान जमा होण्याकरिता सुरुवात झाली, मार्च असो किंवा एप्रिलचा असो, त्यावेळेसच आपण अंदाज लावू शकतो किंवा ग्राह्य धरू शकतो, की त्यांचं अनुदान आलेलं आहे. आणि या महिन्याचं जे अनुदान त्याचं जर तरचा विषय आलं तरी सुद्धा पुढचं येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये, स्पष्टोक्ती नाहीये. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा सांगत आहे. सध्या परिस्थितीमध्ये मी आपणा सर्वांना फक्त आणि फक्त ज्या लाभार्थ्यासोबत माझं संभाषण झालेलं आहे, ज्या लाभार्थ्यांनी सांगितलं आमचे पैसे आलेले आहेत, त्या लाभार्थ्याच्या सांगण्यावरून आणि मी जे अपडेट घेतलेले काही जणांचे अकाउंट चेक केले, त्याच्यानंतर मी तुम्हा सर्वांना सांगत आहे, की तुमचे जे दिव्यांगांचे हक्काचे एप्रिल महिन्याचे ₹2500 जे अनुदान आहे, ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. मी सद्य परिस्थितीमध्ये ज्या टेम्पररी बांधवांना बोललो, 4-2 जणांना, त्यांचे अजून अनुदान जमा झालेले नाहीये. त्यामुळे कदाचित काही वेळानंतर, काही तासानंतर काही टेम्पररी बांधवांचे अनुदान जमा होते का, हे पाहण्यासारखं असणार आहे. ते माझ्यासोबत संपर्कात आहे. मी त्यांच्यासोबत संपर्कात आहे. मी त्यांना विचारपूस करतच आहे. परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार, या अगोदर निघालेल्या पत्रानुसार, आदेशानुसार ज्यामध्ये स्पष्ट केलेलं असं होतं, की जे टेम्पररी बांधव असतील त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असं आपण या अगोदर पाहिलेलं होतं. परंतु त्यामध्ये दिव्यांगांचं किंवा संजय गांधी योजना किंवा इतर योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, ज्यांना या अगोदर अनुदान सुरू होतं, ते अनुदान सुरू राहणार की नाही, ते बंद होणार का, किंवा त्याकरिता नवीन काय येणार का, या संदर्भातली स्पष्टोक्ती मुळीच नव्हती. त्यामुळे मी आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सध्या परत ते सांगू इच्छित आहे, की जोपर्यंत टेम्पररी बांधवांना त्यांचं अनुदान येत नाही, तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाहीये. आणि येणार नसल्याचाच अंदाज खऱ्या अर्थाने माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी सांगत आहे. परंतु जरीही नाही आला तरी सुद्धा यामध्ये नवीनतम कुणीतरी समोर येऊन काही मार्ग काढेल का? जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी चेक केलेल्या लाभार्थ्यांना किंवा इथून पुढे सुद्धा जे लाभार्थी त्यांच्याकडे चेक करण्याकरिता, तपासणी करण्याकरिता येतील, त्या सर्व लाभार्थ्यांना हे जे वैद्यकीय अधिकारी असतील, हे परमनंटचं प्रमाणपत्र देतील का? जुन्यांना सुद्धा देतील का? द्यावं का? या संदर्भात कुणीतरी म्हणल्यापेक्षा खऱ्या अर्थाने दिव्यांग सक्षम जे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या माध्यमातून किंवा त्यापेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे दिव्यांगाकरिता सर्वात जास्त धावणारे, प्रश्न उभे करणारे, कायदे बनवण्याकरिता प्रयत्न करणारे हे जे मंडळ बनवण्यात आलेलं आहे, याकरिता ज्यांचा सर्वात मोठा भाग आहे ते म्हणजे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून काय उठाठेव करण्यात येते, काय आवाज उचलण्यात येते, कसे आदेश देण्यात येतात, कशी मागणी करण्यात येते आणि त्यावर राज्य सरकार कशा प्रकारे काम करते, हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांकरिता पाहण्यासारखं असणार आहे. व्हिडिओ लांबवण्याचा किंवा थोडीशी जास्त माहिती घेण्याचा
मागचा उद्देश फक्त आणि फक्त एवढाच होता की जे टेम्पररी जे लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता काय करता येईल, त्यांच्याकरिता कशी अपडेट आहे नाहीये हे आपण या टेम्पररी वाले जे लाभार्थी आहेत यांच्यावर सध्या सोडलेलं आहे. कारण की खऱ्या अर्थाने माझ्याकडे तशी कुठलीही अपडेट नव्हती, त्यामुळे मी विनाकारण टेम्पररी वाल्या जे लाभार्थी आहेत त्यांची दिशाभूल करू इच्छित नव्हतो. त्यामुळे या अगोदर सुद्धा मी त्यांना स्पष्ट तेच सांगितलेलं होतं की मला जेवढे मेसेज यायचे मी त्यांना तेच सांगायचो की आता हे खऱ्या अर्थाने एप्रिलचं अनुदान वितरण सुरू झाल्याच्या नंतरच कळेल की तुमचे जे टेम्पररी वाल्याचे अनुदान आहे ते येते किंवा नाही येत. काही जणांचे मागचे अनुदान सुद्धा बाकी आहेत, जे परमानंट आहेत त्यांचं सुद्धा मार्च महिन्याचं अनुदान बाकी आहे. एवढंच काय तर सोबत खऱ्या अर्थाने आपण पाहावयास गेलो तर काही जणांना फक्त आणि फक्त 500 रुपये मिळाल्याचं आपल्याला या अगोदर कळलेलं आहे. आता हा जो प्रकार आहे तो सुद्धा अजून क्लिअर झालेला नाही, समोर आलेला नाहीये. एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतल्यामुळे तसं होत आहे का? त्या योजनेचा आणि ह्या योजनेचा दोन्ही योजनेचा लाभ मिळून 1500 रुपये किंवा 2500 रुपये कसे काउंट होतात आणि त्यानुसारच त्यांना फक्त 500 रुपये मिळत आहेत का? किंवा 2000 रुपये दुसऱ्या योजनेचे त्यांना मिळत आहेत का? या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहे. कारण की बऱ्याचशा लाभार्थ्यांनी असं सांगितलेलं की आम्हाला दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही, आम्ही घेत सुद्धा नाही, फक्त आणि फक्त हीच योजना आहे ज्या योजनेचा आम्ही लाभ घेत होतो आणि या अगोदर आम्हाला 1500 रुपये सुद्धा येत होते, परंतु आता 500 रुपये येत आहेत. खऱ्या अर्थाने 2500 रुपये येणे गरजेचे असताना 500 रुपये, कारण की त्यांची कागदपत्र तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अपलोड केलेली असली किंवा नसली तरी सुद्धा त्यांना 500 रुपये येणे म्हणजे हा एक नवीनच प्रकार आहे. त्यांची कागदपत्र अपलोड झालेली नसतील, UDID KYC झालेली नसेल तरी सुद्धा त्यांना कमीत कमी अगोदरप्रमाणे 1500 रुपये येणे बंधनकारक होतं, आवश्यक होतं. ते सुद्धा येत नाही, याचा अर्थ हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. अधिकाऱ्यांसोबत बोलून चालून, लाभार्थ्यांसोबत बोलून परत एक वेळ नवीन माहिती घेऊन काय प्रकार आहे हे सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त टेम्पररी वाले जे लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता 2 किंवा 3 मिनिटं थोडासा जास्त घेण्याचा, लांबवण्याचा, बोलण्याचा, तुमच्यापर्यंत खरी सत्यस्थिती मांडण्याकरिताचा माझा हा प्रयत्न आहे मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त एवढंच घेतलेलं आहे, काही लाभार्थ्यांनी जे परमनंट आहे त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते थोड्या वेळा अगोदर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. काही जणांचं झालेलं नसेल तर ते काही तासांमध्ये होऊन जाईल. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातून आहात, तुमचं हक्काचं अनुदान एप्रिल महिन्यात जमा झालेलं आहे का, सोबतच मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं जमा झालेलं आहे का किंवा एकच महिन्याचं जमा झालेलं आहे, ते सुद्धा नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना सुद्धा कळेल की मार्चचं आलं का एप्रिलचं आलं, एकच महिन्याचं आलं का 2 महिन्याचं आलं, जेणेकरून आपल्याला परत एकदा काहीतरी उठाठेव, काही प्रयत्न, विचारपूस, माहिती, अपडेट घेण्याकरिता मदत होईल आणि तुमच्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत ती माहिती मांडण्याकरिता मदत होईल मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली जी अपडेट आहे, गोड बातमी, एप्रिल महिन्याच्या 2500 रुपयाचं जे अनुदान सुरू झालेल्या खात्यावर जमा होण्याकरिता ही जी माहिती आहे ती माहिती इतर व्हिडिओप्रमाणे नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी नेहमीप्रमाणे तुम्हाला जे सांगतो त्याप्रमाणे, म्हणजे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.